नमस्कार MPSC ॲस्पिरंट्स. आज आपण भारतीय राज्यघटनेतील एका अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकचं विश्लेषण करणार आहोत. तो म्हणजे ग्रामपंचायत आणि 73वी घटना दुरुस्ती. MPSCच्या कोणत्याही परीक्षेसाठी हा विषय किती महत्त्वाचा आहे हे वेगळं सांगायला नकोच. चला सुरुवातच त्या प्रश्नाने करूया जो सगळ्यांना पडतो. कंबाइंड प्रिलिम्स असो किंवा राज्यसेवा, ग्रामपंचायतवर दरवर्षी हमखास प्रश्न का असतो? याचा उत्तर खरं तर आपल्या प्रशासकीय भविष्यात दडलेलं आहे. अधिकारी झाल्यावर आपल्याला थेट गावपातळीवर काम करायचं आहे आणि ही पंचायत राज व्यवस्थाच आपल्या कामाचा मूळ पाया असणार आहे. म्हणूनच आयोग या टॉपिकला इतकं महत्त्व देतं. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर सगळ्यात आधी या विषयाची घटनात्मक पार्श्वभूमी समजून घेऊ. मग प्रत्येक महत्त्वाच्या कलमाचं आपण पोस्टमॉर्टम करणार आहोत. त्यानंतर MPSCचा लेटेस्ट परीक्षा पॅटर्न कसा आहे, मुख्य परीक्षेसाठी विश्लेषणात्मक मुद्दे कोणते, काही महत्त्वाच्या संकल्पनांमध्ये नेमका काय फरक आहे आणि हो, सगळ्यात शेवटी हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी काही जबरदस्त मेमरी ट्रिक्स. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया अगदी पायापासून. सगळ्यात आधी या विषयाचं परीक्षेमधलं महत्त्व आणि त्याची घटनात्मक पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे समजून घेऊया. तर बघा, 1992 सालची ही 73वी घटना दुरुस्ती ही काही साधीसुधी घटना नव्हती. हा एक टर्निंग पॉइंट होता. भारतीय लोकशाहीतला एक मैलाचा दगड होता. कारण याच दुरुस्तीमुळे पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. यामुळे आपल्या राज्यघटनेत एक नवीन भाग 9 म्हणजेच कलम 243 ते 243 ओ आणि सोबतच 11वी अनुसूची जोडली गेली. आणि ही तारीख तर लक्षातच ठेवा, 24 एप्रिल 1993 याच दिवशी हा कायदा लागू झाला आणि म्हणूनच आपण हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो. पण असाही प्रश्न पडतो की घटनात्मक दर्जा देण्याची इतकी गरज का होती? याची 3 मुख्य कारणं होती. पहिलं, सत्तेचं विकेंद्रीकरण करणं. दुसरं, तळागाळातल्या सामान्य माणसाचा लोकशाहीमध्ये थेट सहभाग वाढवणं. आणि तिसरं, सगळ्या राज्यांवर पंचायत राज व्यवस्था लागू करणं बंधनकारक करणं. ज्यामुळे काय झालं की आपल्या राज्यघटनेतील कलम 40 मध्ये जे ग्रामपंचायतीच्या स्थापनेचं एक स्वप्न बघितलं होतं त्याला खरंखुरं बळ मिळालं. आता बोलूया 11व्या अनुसूचीबद्दल. यात पंचायतींना काम करण्यासाठी तब्बल 29 विषय देण्यात आले आहेत. हा 29 आकडा लिहून घ्या. MPSCचा फेवरेट आहे. यावर आयोगाने थेट प्रश्न विचारले आहेत आणि पुढेही विचारणारच. आणि हे 29 विषय म्हणजे काही साधेसुधे नाहीत. यामध्ये शेती, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, घरकुल योजना, पिण्याचं पाणी, शिक्षण, महिला आणि बालविकास आणि सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे गावाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येतात. यावरूनच आपल्याला पंचायतींच्या कामाची व्याप्ती किती प्रचंड आहे याचा अंदाज येतो. चला, आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि हाय यील्ड भागाकडे वळतोय. तो म्हणजे महत्त्वाच्या कलमांचं विश्लेषण. प्रिलिम्ससाठी यातलं प्रत्येक कलम म्हणजे एक संभाव्य प्रश्न आहे. सुरुवात करूया कलम 243 ए पासून, म्हणजेच ग्रामसभा. ग्रामसभा हा पंचायत राज व्यवस्थेचा आत्मा आहे. गावाच्या मतदार यादीत ज्यांचं नाव आहे ते सर्व लोक मिळून ग्रामसभा बनते. आणि इथेच आयोग एक ट्रॅप लावतो जो आपल्याला ओळखता आला पाहिजे. ग्रामपंचायत 5 वर्षांसाठी असते, म्हणजे ती तात्पुरती आहे. पण ग्रामसभा ती कधीच विसर्जित होत नाही. ते एक स्थायी मंडळ आहे, परमनंट बॉडी आहे. पुढे आहे कलम 243B, जे त्रिस्तरीय रचनेबद्दल सांगतं, म्हणजे ग्राम, तालुका आणि जिल्हा पातळी. पण यात एक छोटासा ट्विस्ट आहे, एक अट आहे. ज्या राज्यांची लोकसंख्या 20 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना मधला स्तर म्हणजे तालुका स्तर नाही ठेवला तरी चालतो. आता यांचा कार्यकाळ तो ठरवतं कलम 243E. सरळ सोप्पं उत्तर 5 वर्ष. आणि जर पंचायत वेळेआधी विसर्जित झालीच तर 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणं बंधनकारक आहे. आता येतो एक सगळ्यात महत्त्वाचा आणि क्रांतिकारक भाग, कलम 243D, म्हणजे आरक्षण. SC आणि ST साठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असतं. पण यातली सगळ्यात मोठी आणि गेम चेंजर तरतूद आहे महिलांसाठीची. त्यांना किमान 1/3 म्हणजे 33% आरक्षण मिळतं. आणि इथेच आयोग आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, हे आरक्षण एकूण जागांचा 1/3 असतं, फक्त खुल्या प्रवर्गातील नाही. ही लाईन डोक्यात फिट करून ठेवा. बरं, पंचायतींना अधिकार तर दिले, पण ते नक्की येतात कुठून? तर त्याचं उत्तर आहे कलम 243G मध्ये. हे कलम म्हणजे एक प्रकारे पॉवर बँक आहे, जे राज्य विधिमंडळाला पंचायतींना स्वशासनाच्या संस्था म्हणून काम करण्यासाठी आवश्यक तेवढे अधिकार आणि जबाबदाऱ्या देण्याची शक्ती देतं. आपण जे 29 विषय बघितले ना, ते याच कलमाच्या आधारावर दिले जातात.
आता कुठलंही काम करायचं म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो पैशांचा, बरोबर. त्यासाठीच आपल्या घटनेत कलम 243I आहे, जे राज्य वित्त आयोगाची तरतूद करतं. राज्यपाल दर 5 वर्षांनी या आयोगाची स्थापना करतात. हा आयोग म्हणजे राज्य सरकार आणि पंचायतींमध्ये पैशांची योग्य वाटणी कशी करायची यावर शिफारशी करणारा एक पंच आहे. पंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा आयोग खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्या सगळ्या व्यवस्थेत निवडणुका पारदर्शक व्हाव्यात म्हणून कोण जबाबदार आहे? त्यासाठी आहे कलम 243K, म्हणजेच राज्य निवडणूक आयोग. पंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या बनवण्यापासून ते निवडणुकांचं संचालन, देखरेख आणि नियंत्रण करण्याची सगळी जबाबदारी या स्वतंत्र आयोगाची असते. चला, आत्तापर्यंत आपण बरीच थिअरी पाहिली. आता आपण गिअर बदलूया आणि बघूया की MPSC या ज्ञानाचा वापर करून आपल्याला परीक्षेत नेमकं कसं तपासतं, म्हणजे थेट एक्झाम पॅटर्नचं विश्लेषण करू. MPSC प्रिलिम्समध्ये या टॉपिकवर मुख्यत्वे 4 प्रकारचे प्रश्न येतात. पहिला प्रकार म्हणजे विधान आधारित प्रश्न, ज्यात ब बरोबर की फक्त क चूक असं ओळखायचं असतं. दुसरा प्रकार म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या जोड्या लावा, ज्यात एका बाजूला कलम आणि दुसऱ्या बाजूला त्याची तरतूद असते. तिसरा प्रकार असतो थेट फॅक्ट्सवर आधारित, जसं की कार्यकाळ किती किंवा आरक्षण किती टक्के. आणि चौथा, जो थोडा ट्रिकी असतो, तो म्हणजे अपवादांवर आधारित प्रश्न. परीक्षेमध्ये काही आकडे असे असतात जे हमखास कन्फ्यूज करतात. हे 3 आकडे तर डोक्यात फिट करून ठेवा. पंचायतीचा कार्यकाळ 5 वर्षे, महिला आरक्षण किमान 1/3 जागा आणि 11व्या अनुसूचीतील विषय 29. हे आकडे म्हणजे आयोगाचे हॉटस्पॉट्स आहेत. इथे चूक करायला अजिबात वाव नाही. प्रिलिम्सच्या किल्ला तर आपण बघितला, पण आता जरा मोठ्या पटावर विचार करूया. मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून या टॉपिककडे कसं बघायचं, त्यासाठी लागणारे विश्लेषणात्मक मुद्दे कोणते आहेत ते आता पाहूया. मुख्य परीक्षेत उत्तर लिहिताना एक स्ट्रक्चर लागतं. त्यासाठी हे 5 मुद्दे लक्षात ठेवा. पहिला, 73व्या घटनादुरुस्तीने लोकशाही विकेंद्रीकरणाला संस्थात्मक स्वरूप कसं दिलं. दुसरा, महिलांच्या राजकीय सक्षमीकरणात 1/3 आरक्षणाची काय भूमिका आहे. तिसरा, वित्त आयोग असूनही पंचायतींसमोर आर्थिक स्वायत्ततेची आव्हानं कोणती आहेत. चौथा, संसाधनांची कमतरता आणि प्रशासकीय अडथळे यांसारख्या पंचायत राज व्यवस्थेतील प्रत्यक्ष अडचणी. आणि 5वा मुद्दा, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत पंचायतींची ग्रामीण प्रशासनातील भूमिका काय. आता अशा 2 संकल्पनांची तुलना करूया जिथे 90% विद्यार्थ्यांचा हमखास गोंधळ होतो. जर हा फरक आज नीट समजून घेतला तर आपला 1 मार्क 100% पक्का. ग्रामसभा विरुद्ध ग्रामपंचायत काय आहे नेमका फरक? तर एकदम सोप्या भाषेत सांगतो. ग्रामसभा म्हणजे गावाचं संसद आहे, पार्लमेंट आहे, जिथे गावातील सगळे मतदार सदस्य असतात आणि ती स्थायी असते. याउलट ग्रामपंचायत म्हणजे त्या संसदेने निवडलेलं सरकार आहे, गव्हर्नमेंट आहे, जे निवडून आलेल्या प्रतिनिधींचं बनलेलं असतं आणि फक्त 5 वर्षे काम करतं. एक कायदेमंडळ आहे तर दुसरी कार्यकारी मंडळ. हा फरक समजला की अर्धी लढाई जिंकली. आणि आता या सगळ्या माहितीच्या डोंगरातून महत्त्वाचे मोती कसे लक्षात ठेवायचे, त्यासाठी आपल्या स्पेशल, सोप्या आणि जबरदस्त मेमरी ट्रिक्स तयार आहात? चला तर मग कलम 243I यातला आय लक्षात ठेवायचा इन्कमसाठी, म्हणजे पैसा, म्हणजेच वित्त आयोग. सोपं? पुढे कलम 243K. केचा उच्चार कमिशनसारखा वाटतो, पण कोणतं कमिशन? निवडणुका घेणारा कमिशन, इलेक्शन कमिशन. आणि 73वी घटनादुरुस्ती. रूरल शब्दात अंदाजे 7 अक्षर आहेत आणि राजमध्ये 3. 7 आणि 3 मिळून झाले 73. आहे की नाही जबरदस्त? तर या विश्लेषणातून ग्रामपंचायत आणि 73व्या घटनादुरुस्तीचे जवळपास सर्व महत्त्वाचे पैलू आपण अभ्यासले आहेत. पंचायत राज व्यवस्थेने लोकशाहीला खऱ्या अर्थाने तळागाळात पोचवलं आहे, पण तिची पूर्ण क्षमता वापरण्यासाठी अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. एक भावी अधिकारी म्हणून आपण यात काय बदल घडवू शकतो यावर नक्की विचार करा. आपल्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.